नुकताच माझा मुलगा गेलाय आणि ही त्याची विधवा आहे. तुझी लेक नाहीये नरसिंह. मला तुझ्याशी वाद करायचा नाहीये योगेंद्रा. मी तुला निमंत्रण दिलं नव्हतं. तूच माझ्या घराची धूळ चाटत आलायस. मम्मा बोलू का थोडं? बाबा बाबा मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. का? खरं म्हणजे मी त्या घरात आलेही असते, पण ज्या घरात जानकी राहते तिथे मला पाऊलही ठेवायचं नाहीये. आज माझा आर्यन माझ्या बरोबर नाहीये, मला जानकीच जबाबदार आहे. ठीक आहे, उद्या सकाळी जानकी आपल्या घरात नसेल. मला नाही माहिती तुमचा संसार कशामुळे तुटला, पण मला नाही वाटत यात तुमच्या नवऱ्याची काही चूक असेल म्हणून. जानकी, हे तू नाही, तुझ्या मनातली असूया बोलते. असूया? असूया मला का वाटेल? असूया मला तेव्हा वाटली असती जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपल्या दोघींचा समान हक्क असता आणि ती गोष्ट माझ्याऐवजी तुम्हाला मिळाली असती. पण आज मला तुमचा राग येतोय. आज बरंच स्पष्ट बोललीस, म्हणून तुझ्या मनातलं तरी कळलं. इतके दिवस मी मुद्दा म्हणून स्पष्ट बोलण्याचं टाळत होते, कारण तुम्हीच म्हणालात ना माझ्या नजरेतले अर्थ तुम्हाला कळतात म्हणून. शब्दात पकडतीस. पण सध्या मी एवढंच करू शकते आणि मला एवढं तरी करता येतं यात मला समाधान आहे. खूप बोललीस जानकी, पण एक गोष्ट विसरू नकोस. आधी तुझं पाऊल वाकडं पडलं, मग नरसिंहराव. राधिका ताई, बास 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 बास. जास्त बोलू नका. पण चला, त्या निमित्ताने कळलं तरी की त्यांचं पाऊल वाकडं पडतंय म्हणून. मला वाटतं राधिका या घरातनं गेली तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होईल, नाही का? नक्कीच. वाट कसली पाहताय? लागा की कामाला. आटो. जी साहेब. श्रीपतीला गाडी काढायला सांग, रमावतीला जायचंय. जी साहेब. आता रमावतीला कोण जात आहे? जानकी चालली रमावतीला, कायमची. जानकी रमावतीला जाणार म्हणजे? अगदी सोप्या शब्दात सांगितलं मी आतेबाई. ही मुलगी रमावतीला जाणार आणि तिथेच राहणार कायमची. मला भाषा ज्ञान नाही म्हणून नाही विचारत आहे मी. हे सगळं एकाएकी ठरवणारा तू कोण? या घरातला कर्ता पुरुष. आणि हा निर्णय मी का घेतलाय याचं कारण सांगायची गरज वाटत नाही मला. आत्याबाई, यांची इच्छा असेल तर मी जाईन रमावतीला. तू जरा गप्पा बसशील का? एक साधं फुटकं मंत्रीपद ते काय मिळालं, लगेच डोक्यात गेलं काय तुझ्या? तुला काय हवं ते म्हणा ते बाई, पण माझा निर्णय पक्का आहे. उद्या सकाळी ही मुलगी मला घरात दिसता कामा नये. गुज सांगते